जय गुरु. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या संकल्पनेतून साकारलेला आणि परमपूज्य डॉक्टर देशमुख काका व परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या कृपा आशीर्वादाने आचार्य सौ सविताताई खरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला ब्रह्मपुरी शहरातील चातुर्मास उत्सव हा एक मंदिरातून चालू होऊन आज जवळजवळ 6 राज्यामध्ये विस्तार पावलेला आहे. गेल्या लॉकडाऊनच्या काळापासून ऑनलाईन प्रवचन प्रसिद्ध वक्त्याकडून मागून त्याचा अनेकांना लाभ करून देण्याचा एक उपक्रम या उत्सव समितीद्वारे चालवला जातो. त्या अंतर्गत आज आपण गुरु भक्ती पारायण श्री संकेत महाराज काळे यांचे प्रवचन ऐकणार आहोत. मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. नाव श्री संकेत भास्करराव काळे, मुक्काम पोस्ट श्री क्षेत्र रेवसा, तालुका आणि जिल्हा अमरावती. जन्म 12 जुलै 1995. शिक्षण MA संस्कृत, NDDY निसर्गोपचार पद्धती चिकित्सक. प्राचीन व अर्वाचीन संत वाङ्मयाचा आणि राष्ट्रसंतांच्या वाङ्मयाचा सुमधुर, सम्यक आणि समतोल असा समन्वय साधणारे चिंतनशील कीर्तनकार, प्रवचनकार व रामशास्त्री बाण्याचे निर्वैर स्पष्ट वक्ता म्हणून सुपरिचित वंदनीय राष्ट्रसंतांचे सांगाती स्वर्गीय केशवदास रामटेके गुरुजी, ऋषी संत घुसरकर महाराजांच्या संस्कारातून आचार्य श्री हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या राष्ट्रधर्म प्रचार प्रशिक्षण संस्थेतून सुसंस्कारित होऊन बाहेर पडलेल्या प्रचारकापैकी एक श्री संकेत भास्करराव काळे हे आदर्श धर्म प्रचारक म्हणून ओळखले जातात. राष्ट्रसंतांच्या विचाराचा प्रभाव असलेल्या श्री संकेत काळे यांनी 1915 मध्ये श्री क्षेत्र रेवसा या आपल्या जन्मगावी आपल्या मित्रमंडळींच्या सहयोगाने श्री गुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती स्थापन करून त्याद्वारे आजूबाजूच्या खेड्यातील तरुणांना सुसंस्काराचे धडे देण्यासाठी सुसंस्कार शिबिराची सुरुवात केली. गुरुकुंज मोजरी येथील राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र दास टेकडी येथे दरवर्षी ग्रामगीता प्रवचन प्रशिक्षण व कीर्तन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करतात. मासिक वृत्तपत्रामधून लेख, काव्याचे लेखन व राष्ट्रसंतांच्या समग्र साहित्याचे शिल्पकार साहित्यरत्न सुदामदादा सावरकर यांच्या पंचीकरण सार, स्फुट, अभंग व काव्याचे संपादन केले आहे. नागपूर जिल्ह्यातील देवबर्डी येथील महानुभाव पंथाचे महंत आचार्य श्री वाकेकर बाबा यांनी शास्त्री ही उपाधी बहाल केली आहे. त्यांच्या राष्ट्रीय, सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचा सन्मान म्हणून त्यांना साहित्यरत्न सुदाम सावरकर ग्राम गौरव पुरस्कार 2018 आणि संत तुकाराम महाराज स्फूर्ती राज्यस्तरीय वारकरी कीर्तन गौरव पुरस्कार 2020 या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. अलीकडे त्यांनी गावामध्ये श्री संत ब्रह्मचारी महाराज बहुउद्देशीय संस्था स्थापन केली. त्यांचे ते सरचिटणीस आहेत व या संस्थेद्वारे सामाजिक आध्यात्मिक उपक्रम ते राबवितात. त्यांच्या जीवनामध्ये रामटेके गुरुजी, आचार्य श्री वेरुळकर गुरुजी, ऋषीवर्य घुसरकर महाराज, श्री संत अच्युत महाराज, आचार्य श्री काठोळे गुरुजी आदी महापुरुषांचा सहवास त्यांना लाभलेला आहे. या प्रवचनापूर्वी आजची भजन सेवा सादर करणार श्री प्रज्वल महाराज हिरडे. काय सांगू आता संतांची उपकार, काय सांगू आता संतांची उपकार, माझं निरंतर सागरी, माझं निरंतर सागरी, काय सांगू
मज येती सांभाळीत तैसी मज येती सांभाळीत काय सांगा संतांची कृपा काय सांगा संतांची सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिञ्च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परां मूर्तिं देवक्षेत्रनिवासिनं तुकारामं महाराष्ट्रे भक्तराजचतुष्टकं श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनभृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। वाल्मीकि वंशविख्यातं ज्ञानवैराग्यशालिने राष्ट्रसंत शिष्याय सामदाक्षेत्रवासिनं भवबन्धनहन्तारो यत्पादाम्बुजरेणवः भुक्तिमुक्तिप्रदातारं श्रीघोषरकर ऋषिं नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय। ऋषी संत घुसरकर महाराज की जय। ग्राम गीता देवी की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव या ठिकाणी तुकोपनिषदाचं अर्थातच जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अभंगाचं चिंतन श्रवण करण्याकरिता उपस्थित सर्व सद्भाविक सज्जन श्रद्धा स्वरूपिणी माता भगिनी आपणा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। परमपूज्य डॉक्टर काका आणि परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या कृपा आशीर्वादाने राष्ट्रसंतांच्या संकल्पनेतील हा चातुर्मास उत्सव परमपूज्य आचार्य सौ सविताताई खरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालू आहे आणि या उत्सवाअंतर्गत अनेक प्रसिद्ध वक्त्यांकडून त्यांची प्रवचन व्हिडिओ स्वरूपात रेकॉर्ड करून मागवली जाऊन अनेक लोकांना त्याचा लाभ घेण्याकरिता यूट्यूब चॅनलवरती प्रसिद्ध केली जातात। त्या अनुषंगानं या तुकोपनिषदातला ईश्वराच्या इच्छेनुसार माझ्या वाटेला आलेला जो अभंग आहे तो श्री तुकाराम महाराजांच्या गाथेतील 20व्या क्रमांकाचा अभंग आहे। अभंगाचे शब्द असे आहेत। दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी आपणा बाहेरी नलगे ठाव धुंडावा इतुके जाणा वया जाणा कोड तरी मने मना पारधीच्या खुणा जाणतेनेची साधाव्या देह आधी काय खरा देह संबंधी पसारा बुजगावणे चोरा
रक्षणसे भासते, तुका करी जागा, नको वासपू वावुगा, आहेसी तू अंगा, अंगी डोळे उघडी. अशा पद्धतीचा हा अभंग आहे. आणि अभंगाच्या दृष्टीनं भगवान पांडुरंग जशी बुद्धी देईल त्या पद्धतीनं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांना एकदा वंदन करू. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सद्गुरुनाथ महाराज की जय. या अभंगाचं काहीच चिंतन करण्यापूर्वी जो ग्रंथ आपण यावर्षी अभ्यासला तो म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यावरील वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ब्रह्मीभूत शंकर महाराज खंदारकर यांनी केलेलं हे भाष्य. या अभंगावर श्री खंदारकर महाराजांनी केलेलं जे भाष्य आहे ते एकदा आपण वाचून घेऊ, म्हणजे अभंगाचा थोडक्यात भाव आपल्या लक्षात येईल आणि त्याच्या आधारानं आपण काहीच चिंतन करण्याचा प्रयत्न करू. खंदारकर महाराजांनी लिहिलेला अर्थ असा आहे की ज्ञानाने द्वैताचा निराश झाला असता जे काही अवशिष्ट राहते तो एक हरीच होय. आपल्या आत्म्याहून अन्यत्र त्या हरीला शोधावे लागत नाही. हरीला आत्म्याशी अभेदाने जाणण्याची तुमच्यात मनाची इच्छा असेल तर निष्काम कर्माने व निष्काम भक्तीने संस्कार असलेल्या मनाने जाणा. जसे शिकाऱ्याच्या युक्त्या त्यातल्या तज्ञ शिकाऱ्यानेच उपयोगात आणाव्या तसे हरीला जाणण्यास मन चतुर आहे. हरी न जाणता मनुष्याने विषयात गुंतू नये, कारण प्रथम हा विचार करावा की विषयांचा भोग घेणारा हा देह तरी खरा आहे का? नसेल तर देह संबंधी परिवार तरी खरा कुठून असणार? चोराला जसे बुजगावणे पिकाचे रक्षक आहे असे वाटते, पण वस्तुतः तो जसा भ्रम आहे तसे देह आणि संबंधित परिवार सत्य वाटतो, पण तो शुद्ध भ्रम आहे. श्री तुकाराम महाराज म्हणतात, मी अविद्या निद्रितास जागा करीत आहे की नरा, तू निष्कारण दुःखी होऊ नकोस, कारण तू स्वतःच हरीच आहेस. तू आपल्या स्वरूपाविषयी ज्ञानदृष्टी उघडून पहा. असा या अभंगाचा भाव ब्रह्मीभूत श्री शंकर महाराज खंदारकर यांनी दिलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय आहे की या अभंगामधून एक महत्वाची वेदांताची प्रक्रिया मांडलेली आहे, ती म्हणजे अन्वय व्यतिरेकाची. आधी ज्ञानाचा विचार जर केला, जगद्गुरु हा अभंग ज्ञानपर भूमिकेतला अभंग आहे आणि विशेष म्हणजे या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला जागृत करतात. या मनुष्य देहात आलेल्या जीवाला, कारण हा जीव अविद्येची या निदा, स्वप्न सुखाचा हा धंदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादि, असा अनादि काळपासून अज्ञानामध्ये पिचत पडलेला आहे आणि त्याला या अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी संतांची सगळी प्रयत्न असतात, सगळी तळमळ त्यांच्या अंतःकरणात चाललेली असते आणि त्यांचा एकच त्यांना त्यांच्या अंतःकरणात, वास्तविक पाहता संतांना काही वासना वगैरे नसतात, परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये असं म्हटलंय की त्याशी एकची वासना उरली ही जनता पाहिजे सुधारली. आणि म्हणून त्यासाठी ते संत महात्मे आमच्या छोट्या बंधू प्रज्वलनी ते भजन म्हटलं नाही का, आता अभंग म्हटला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, मज निरंतर जागविती काय सांगू आता त्या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. ते जागवत असतात या अविद्येच्या निद्रेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा प्रातस्मरणाचं जे त्यांचं भजन आहे त्याच्यामध्ये
त्यांनी म्हटलंय, उठा गड्या अरुणोदय झाला, श्री सद्गुरूच्या ज्ञानाचा, सोडा काम विकार बिछाना, नाश करा अज्ञानाचा. या अज्ञानाच्या निद्रेतून ते आपल्याला जागृत करत असतात. त्या पद्धतीनं जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून जागृत करत आहेत, जागृती देत आहेत. आणि ते सांगत आहेत, त्यांनी सुरुवातीलाच या अभंगामध्ये काय म्हटलंय की दुजे खंडे तरी. मनुष्य जीवनामध्ये जे दुःख आहे ते दुःख नेमकं कशामुळे आहे तर अज्ञान हे दुःखाचं मूळ आहे. आणि हे अज्ञान जर निघून गेलं ना तर मग योगिया पाहे दिवाळी निरंतर, अशी ज्ञानाची, ज्ञान ज्योतीच्या प्रकाशाची दिवाळी आपल्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार आहे. आणि म्हणून संत जागृत करतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा, तू विनाकारण दुःखी होऊ नकोस, कारण तुला दुःखी होण्याचं कारणच नाही. या अविद्येच्या, अज्ञानाच्या निद्रेमुळे, भ्रमामुळे तुला असं वाटत आहे की मी एक सामान्य जीव आहे. ही संकुचित वृत्ती तू जीवत्वाची धारण केलेली आहे, की सोडून दे. वास्तविक पाहता तूच सुखरूप आहेस आणि तू सुखरूप असल्यामुळे तुला दुःख करत बसण्याची गरज नाही. हे जगद्गुरु तुकाराम महाराज यांना या अभंगाच्या माध्यमातून सांगायचं. आणि म्हणून मग ते म्हणतात की गळ्यात तुला जे काही दुःख वाटत आहे, हे दुःख कशामुळे वाटत आहे तर तू या द्वैतामध्ये रममाण झालेला आहे. तू या भ्रमामध्येच गटांगळ्या खात आहेस, म्हणून तू याच्यातून बाहेर निघाला पाहिजेस. आणि त्याकरता तू एखाद्या महात्म्याच्या सहवासानं त्याची कृपा, त्याची सेवा करून, त्याची कृपा संपादन करून, त्याच्याकडून महावाक्याचं श्रवण करून स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. ऋषीवर्य भुसरकर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, स्वरूपाचा बोध व्हावया सत्संग पाहिजे. त्या ज्ञानं त्या श्री गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून ते ज्ञान प्राप्त करून घेऊन, जो दुसरेपणा आपल्या ठिकाणी, दुजेपणा, जो भ्रमामुळे जो आपल्याला दुसरं काही हे भासते आहे, नामरूपात्मक हे जगत भासत आहे, हा आत्म्यावर हा देहादी प्रपंच भासतो आहे आणि सर्वत्र व्याप्त असलेल्या परब्रह्मावर हा जगताचा अध्यास झालेला आहे. याचा निराश कुठंतरी आपल्याला करता आला पाहिजे आणि त्याकरता ज्ञान संपादन करायचं. आणि त्या ज्ञानाचं दोन भूमिका असतात. एक ती व्यतिरेक भूमिका आणि दुसरी असते ती अन्वय भूमिका. ज्ञान संपादन करीत असताना आधी महाराज म्हणतात की हे ज्ञान संपादन करायचं आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून दुजे खंडे तरी, म्हणजे हे जे दुसरेपण आपल्या ठिकाणी दिसते आहे, किंवा सरळ सरळ बोलायचं झालं तर राष्ट्रसंतांनी त्यांच्या आत्मप्रभाव ग्रंथामध्ये असं म्हटलंय की एकाचे दुसरे भासे तया नाम माया असे. एकाचं जे दुसरं भासते, एकच असताना जे दुसरं भासत असतं, एकाच्या अधिष्ठानावर जे दुसरं भासत असतं त्यालाच माया म्हणतात, त्यालाच नामरूपात्मक जगत म्हणतात, त्यालाच देहादी प्रपंच म्हणतात. याचा निराश करायचा, त्याची जी एक प्रक्रिया आहे ज्ञानाच्या द्वारे याचा निराश करण्याची, त्याला म्हणतात व्यतिरेक. आणि दुसरी मग आघवे सकटची मी, ही जी एक भूमिका आहे तिला म्हणतात ती अन्वय भूमिका. आधी मात्र व्यतिरेक भूमिका जाणून घ्यायची असते. आता पहिल्यांदा आपण हा अन्वय आणि व्यतिरेक म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या एकनाथी भागवतामध्ये असं वर्णन केलं आहे की कारणापासून कार्य अभिन्न या नाव अन्वय जाण, कार्य मिथ्या सत्य कारण ते व्यतिरेक लक्षण विधातिया आई. नाथ महाराज सांगतात भागवतामध्ये की कार्य आणि कारण याच्यामधलं अभिन्नत्व
ज्या ज्ञानाने कळतं त्याला म्हणतात अन्वय ज्ञान. आणि दुसरं, कार्य मिथ्य आहे आणि त्याचं जे कारण आहे, त्याचं जे मूळ अधिष्ठान आहे ते मात्र सत्य आहे, हे ज्या ज्ञानाने कळतं त्याला म्हणायचं व्यतिरेक. त्यामध्ये व्यतिरेक हा पहिले कळावा लागतो. सरळ सरळ आपण सर्व म्हणजे तत्वमसी असे जाणणारे असल्यामुळे मी फार त्याचा विस्तार करत नाही. पण सुदामदादा सावरकर, गुरुनाम गुरुपूज्य सुदामदादा सावरकर, त्यांनी व्यतिरेक आणि अन्वयाची एक व्याख्या त्यांच्या एका ग्रंथामध्ये लिहिली आहे. ते म्हणतात की व्यतिरेक म्हणजे काय, तर नेती नेती अर्थात जे जे जाणलं जाईल ते आपण नव्हे, त्या व्यतिरिक्त आपण आहोत म्हणून पलीकडे शोध घेणं याला म्हणायचं व्यतिरेक. आणि दुसरं आहे अन्वय, म्हणजे इति इति अर्थात हे सर्व सुद्धा आपणच आहोत हे समजून घेणं याला म्हणायचं अन्वय. अशी ही व्यतिरेक आणि अन्वयाची भूमिका आहे. याच्या बाबतीत एक उदाहरण जर द्यायचं झालं तर असं देता येईल की बर्फ आहे, पण बर्फ म्हणजे पाणी नाही असं आपल्याला वाटतं. म्हणजे बर्फाला आपण पाण्याहून वेगळं समजतो. बर्फाचा एक विशिष्ट आकार आणि बर्फ हे त्याला दिलेलं नाव, याच्यावर आपण जेव्हा लक्ष केंद्रित करतो, अर्थात पाण्याचं ते कार्य आहे त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करतो, त्यावेळी ती झाली व्यतिरेक भूमिका. त्याला आपण पाण्याहून व्यतिरिक्त समजलं. परंतु जेव्हा आपण हे जाणून घेतो की बर्फ म्हणजे तरी काय, तर सर्वत्र ओतप्रोत पाणीच भरलेलं आहे, त्याला म्हणतात अन्वय. असे ज्ञानाचे हे दोन अंग आहेत. त्यापैकी पहिल्यांदा व्यतिरेकाचा विचार करणं महत्वाचं असतं आणि नंतर मग अन्वय. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या लहर की बरखा या ग्रंथामध्ये एक श्लोक लिहिला आणि त्या श्लोकामध्ये त्यांनी असं लिहिलंय की व्यतिरेक पहिले सीखना, चहु देह के पर आत्म से, अन्वय गती फिर लेखना, बाहर भीतर परमात्म से. तत्वम असी को छान कर, निज आत्म अनुसंधान कर, तुकड्या कहे फिर साम्यता, त्रिपुटी रहित पथ ध्यान कर. महाराज म्हणतात की व्यतिरेक पहिले शिकना, आधी व्यतिरेक शिकायचा. म्हणजे आधी हे जे काही कार्यरूपानं भासते आहे नामरूपात्मक, ते सगळं जे दुसरं भासते आहे, स्वभिन्न जे काही भासते आहे स्वच्या अधिष्ठानावर, त्या सगळ्याचा आधी बाध करायचा, त्याचा निराश करायचा. आणि मग ज्याचा निराश केला त्याच्या सहित मी हे सगळं आम्ही एकच आहोत, हा एकत्वाचा बोध दृढ करायचा, त्याला अन्वय गती. म्हणून आधी व्यतिरेक करायचा सगळं आणि मग पुन्हा एक करायचं. हीच प्रक्रिया जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये मांडलेली आहे. श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, दुजे खंडे तरी. अर्थात दुजे खंडे तरी म्हणजे इथे व्यतिरेकाची भूमिका सांगितली. जे दुजे आहे, दुजे म्हणजे काय, दुज ते आहे की आपल्या ठिकाणी असलेला आपपर भाव. दुसरं काय, या जगात वास्तविक पाहता वेदांता शास्त्राच्या नियमानुसार या जगात दुसरं काही जन्मालाच आलं नाही. माया नाही ना हे जगत आनंद घन चैतन्यता. परंतु काय आहे की ही अजातवादाची भूमिका सहजासहजी सामान्य लोकांना न झेपणारी असल्यामुळे आपल्या संतांनी विवर्तवाद सांगितला. आणि त्या विवर्तवादाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की एक परमात्म्याच्या अधिष्ठानावर हे सगळं भासते आहे. म्हणून ते महाराज म्हणतात की दुजे खंडे तरी. दुसरं काय आहे हो, मनुष्याला प्रामुख्यानं दोन प्रकारचा एक भ्रम म्हणा किंवा बंधन त्यांनी लादून घेतलेली आहेत स्वतः. एक म्हणजे मी आणि दुसरं म्हणजे माझं. मी आणि माझं हेच दुज आहे. किंवा दुसरा जर एक विचार करायचा झाला तर आपल्या ठिकाणी
ग्रामगीतेमध्ये महाराज म्हणतात, जीव आपणची संकल्प करी, कल्पोनी आरोप वस्तूवरी, आणि मग त्याच्या माध्यमातून आपल्याच कल्पनेनं तो सुख दुःख भोगत असतो, आपल्याच कल्पनेतनं तो आपपर भाव निर्माण करत असतो, आपल्याच कल्पनेतून कुणाबद्दल तरी त्याच्या अंतःकरणात राग म्हणजे प्रीती असते आणि कुणाबद्दल तरी द्वेष निर्माण होतो. हे जे द्वंद्व आहे ना, हे जे सगळे द्वंद्व धर्म आहेत ना, हे सगळेच्या सगळे मिळून यालाच कुठेतरी एक प्रपंच म्हणा, यालाच कुठेतरी एक संसार म्हणा, किंवा यालाच कुठेतरी दुजेपणा म्हणा. आणि हा जो दुसरपणा आहे, हा जो द्वंद्व भाव आहे, हा जेव्हा नष्ट होतो तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी. हा दुजेपणाचा भाव, हा आपपर भाव, हे मी तूपण, हे माझं मी किंवा नामरूप, हे जे सगळे भेद आहेत, किंवा स्वगत सजातीय विजातीय हे सगळे जे भेद आहेत ना, हे सगळे जेव्हा खंडतात, जेव्हा बाध होतो यांचा, त्यावेळेस जे अवशिष्ट राहतं तो महाराज म्हणतात उरला तो अवघा हरी, तो अवघा हरी. कारण जेव्हा हे सगळं जग भासतं, देहादी प्रपंच आपल्याला आत्म्यावर भासतो, त्यावेळी सुद्धा हरी म्हणजे हा परमात्मा आहेच. आणि हे जग निवृत्त झालं त्याही वेळी तो हरी आहेच. कारण हा भ्रम हरीच्या अधिष्ठानावरच होतो. कारण वेदांत शास्त्राचा नियम आहे, निरअधिष्ठान भ्रम कधीही होऊ शकत नाही. आणि म्हणून हे दुजेपणा खंडला पाहिजे. मग महाराज म्हणतात की उरला तो अवघा हरी. इथे खंदारकर महाराजांनी तेच लिहिलंय की ज्ञानाने द्वैताचा निराश झाला असता जे काही अवशिष्ट राहते तो एक हरीच, तो एक हरी आहे. आणि म्हणून काय आहे की आधी मात्र हा द्वैताचा निराश झाला पाहिजे. आधी आपल्यामध्ये, आपल्या आत्म्यामध्येच ते आपल्याला जाणीव झाली पाहिजे त्याची, की महाराज पुढे म्हणतात की आपणा बाहेरी न लगे ठाव धंडावा. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक फार सुंदर भजन. ते म्हणतात, भले आदमी तू किधर जा रहा है, खुद को भुला और खुदा गा रहा है. स्वतःला विसरून स्वतःच स्वरूप असलेल्या देवाचं भजन करत बसलेला आहे, नाही का. समर्थ मला वाटते भागवतामध्येच एक ओवी आलेली आहे की सांडोनी आपुली निजात मता, फळे मागे देवी देवता, आणि मी देवांचा देव तत्वता हे सर्वथा त्याशी आठवे ना. अशी माणसाची कथा झालेली आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबा रे, तुझ्या ठिकाणी तूच निर्माण केलेली ही द्वैताची भावना, हे द्वैत जर तू बाजूला सारलंस ना तर तुला कुठेही जाण्याची गरज नाही. हे द्वैत बाजूला सारलं की जे अवशिष्ट राहतं ना, तेच तुझं स्वरूप आहे आणि तोच खरा परमात्मा आहे. तुला तुझ्या विरहित कुठेही त्याचा शोध घेण्याची गरज नाही. तुला हा अनुभव घ्यायचा आहे की मज विरहित कोणी नुरला, सर्वान माझी मीची संचला. या अनुभूतीपर्यंत तुला पोहोचायचं असेल तर तुला बाहेर धुंडाळून जमणार नाही. तर त्या पंचदशी ग्रंथावर एकानं काही भाष्य लिहिलं ना, हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. किंवा महाराज म्हणतात, हो अंतर्मुख बघ आत जरा, लख लख तो निज भानू खरा. हे आपल्या ठिकाणी म्हणजे तिथं हे जाणून घ्यायचं आहे की मज विरहित कोणी नुरला, सर्वान माझी मीची संचला, ऐसा अनुभव येता झाला पूर्ण योगी. हे जी ग्रामगीतेनं भूमिका सांगितली, नाही का. त्यासाठी आचार्यांनी सुद्धा म्हटलंय, आदो ब्रह्मा इत्य अनुभव उदिते खलविदम ब्रह्म पश्चात. आधी आपल्यामध्ये जाणून घ्यायचं, आत्म्याच्या ठिकाणी जाणून घ्यायचं, आणि नंतर हा आत्माच परमात्म रूप आहे, दोन्ही सुद्धा एकरूप आहे ही गोष्ट जाणून घ्यायची. म्हणून आधी व्यतिरेक करून
आपलं आत्मस्वरूप जाणून घ्यायचं आणि मग अन्वय गती, महाराजांनी म्हटल्याप्रमाणे अन्वय गती फिर लेखना बाहर भीतर परमात्मस, त्या दृष्टीनं हा अनुभव घ्यायचा. कारण एकदा का आपल्याला मूळ स्वरूपाचा अनुभव आला की ग्रामगीता असं म्हणते की मूळ स्वरूपाचा घेता अनुभव चैतन्य घन विश्वची, हे विश्व सुद्धा आपल्याला चैतन्य घन वाटायला लागेल. त्यासाठी आधी आपल्याला आपला अनुभव घ्यावा लागेल, नाही का. महाराजांनी रोज आपण प्रार्थनेमध्ये म्हणतो, त्यातही महाराज म्हणतात की काय, सतज्ञान ही तू है सदा यह विश्व भर में ध्यान. हे द्वैत जर निघून गेलं, आपल्या ठिकाणी भरपूर गोष्टीचं द्वैत आहे. धर्माचं, जातीचं, पंथाचं, संप्रदायाचं, कितीतरी गोष्टींचं द्वैत आपण आपल्या भोवती लादून घेतलं, नाही का. परंतु हे द्वैत जर खंडित केलं, हा दुजेपणा जर आपण खंडित केला, तर राष्ट्रसंत म्हणतात की नाही जाती पंथादि भेद, नाही जाती पंथादि भेद, आप पर भाव हर्ष खेद, प्रगट होई सच्चिदानंद सर्वा ठाई समरूपी. या दृष्टीनं तो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे मग सर्वत्र मीच व्यापलेलो आहे हे कळल्यानंतर मग मात्र आपण सर्वत्र व्यापलेला असल्यामुळे व्यापक पदार्थामध्ये सुख दुःख ह्या भावनाच अजिबात राहत नसतात. आणि म्हणून श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा रे, तुला तुझ्या व्यतिरिक्त कुठेही सुद्धा त्याचा शोध घ्यायचा नाहीये, तर तो हरी तुझ्यामध्ये आहे म्हटल्यापेक्षा तूच हरिरूप आहेस हे तुला जाणून घ्यायचं आहे. आणि मग त्यासाठी काय करावं लागेल रे बाबा, तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की हरीला आत्म्याशी अभेदाने जाणावयाची तुमच्या मनास इच्छा असेल तर त्यासाठी आपल्या मनाची तयारी. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. मन प्रसन्न आणि त्यासाठी सामर्थ्य असते ते मनामध्ये. आणि म्हणून त्या मनाच्या आधारानं आपल्याला हे जाणून घ्यायचं. पण कसं, तर त्या ठिकाणी खंदारकर महाराजांनी या अर्थ लिहित असताना असं केलेलं आहे की निष्काम कर्माने व निष्काम भक्तीचे संस्कार असलेल्या मनाने जाणता. त्याला मनाने जाणता येईल, पण कुठल्या मनाने जाणता येईल. कारण जसं विचारसागराच्या सुरुवातीला एक नमनाचा श्लोक, तिथं मंगलाचरणाचा श्लोक आहे, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की जिहिमती लखै जिहिमती ना लखै सोमय शुद्ध अपार. म्हणजे ज्याला बुद्धी जाणते आणि ज्याला बुद्धी जाणत असं म्हटलं. तसं वास्तविक पाहता मनाने त्याला जाणता येत नाही, परंतु इथे महाराजांनी त्याचा खुलासा असा केला की ज्या मनावर निष्काम कर्माचे आणि निष्काम उपासनेचे संस्कार झाले आहेत त्या मनाने त्याला जाणतात. कसं, तर आपण सर्व जाणते आहात की मनुष्याच्या मनामध्ये म्हणा किंवा चित्तामध्ये, कारण मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे एकाच अंतःकरण वृत्तीचे कार्यभेदांनी ठेवलेले नाव आहे. तर मनामध्ये, प्रत्येक पुरुषाच्या मनामध्ये दोन दोष असतात, मनात म्हणा की चित्तात. एक पहिला असतो तो मलदोष आणि दुसरा असतो तो विक्षेप दोष. तर मलदोषाच्या निवृत्तीसाठी आपल्या वेदांत शास्त्रामध्ये निष्काम कर्माचा विचार सांगितलेला. महाराजांनी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा स्वच्छ म्हटलेलं आहे की चित्तशुद्धीसाठी करावे ते कर्म आणि उपासना, निष्काम उपासना हे चित्ताच्या स्थिर असलेल्या. म्हणजे मलदोषाच्या निवृत्तीसाठी मनाची जे मलदोष आहेत त्याची निवृत्ती करण्याकरता निष्काम कर्म करावे. आणि निष्काम कर्म कशाला म्हणतात, तर खरी सेवा निष्काम कर्म, परस्परांच्या सुखाचे वर्म, आठवणी त्याग उद्यम करील तो सेवा भावी समजावा, त्याला म्हणतात निष्काम कर्म. असं निष्काम कर्म जर आपल्याकडून घडलं तर मित्र हो, त्या निष्काम कर्मानं काय होत असतं की मनाची शुद्धी होते, चित्ताची शुद्धी होते. आणि मग नंतर
अधिकार होतो भक्तीचा. आणि ती भक्ती सुद्धा निष्काम भक्ती जर आपल्याकडून निष्काम उपासना जर घडली तर मग मात्र आपल्या मनाचं जे चांचल्य असतं, ज्याला विक्षेप दोष म्हणतात, तो सुद्धा निवृत्त होतो. असे ज्या मनावर निष्काम कर्माचे आणि निष्काम उपासनेचे संस्कार झालेले आहेत, अर्थात ज्याच्या मनातील मल आणि विक्षेप दोष निवृत्त करून त्याचं मन हे संस्कारित केलेलं आहे, त्या संस्कारित मनाने इथपर्यंत पोहोचता येईल श्री गुरूंच्या सहाय्याने. आणि हे सगळं करत असताना जसं शिकाऱ्याला बरोबर त्याच्या युक्त्या कळत असतात, तो जो शिकारी असतो तो त्या तुमच्या पारधी म्हणून प्रसिद्ध असलेले जे असतात ना, ते हरिण वगैरे पकडणारे, तर ते त्यांना बरोबर पुन्हा माहीत असतात. आता तो हरिण येतो, कसा चालतो, ते जाळा आपण कुठं टाकायचं, तो फासा कसा टाकायचा, तो कसा ओढायचा, ते संगीत कुठे लावून ठेवायचं, कारण ते संगीत लावलं की ते हरिण बरोबर त्या संगीताच्या दिशेनं जात असतं. हे सगळं त्यांना कल्पना असते. तसं या मनानंच त्या परमात्म्याला संस्कारित मनानं जाणता येईल, असं त्याला जाणण्याकरता हे मनच चतुर आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, एतुले जाणावया जाणा कोड तरी मने मना, पारधीच्या खुणा जाण तेनेची साधाव्या. आणि म्हणून या मनानच त्या मनावर ह्या पद्धतीचे संस्कार करायचे, कोणते निष्काम कर्माचे, निष्काम उपासनेचे, आणि नंतर मग श्री गुरूंच्या सहाय्यानं तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. पुढे महाराज म्हणतात की आधी देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा, रक्षण असे भासते. हा जो देह आहे हा खरा नाही, पण आपल्याला सत्य नाही, पण तो सत्य वाटतो. यालाच देह तादात्म्य भ्रांती असं वेदांत शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. पहिली गोष्ट तर हा देह खरा नाही, आणि देहासंबंधी जे काही आपण आता देहच खरा नाही, तर या देहासंबंधी ज्या लोकांना आपण माझं माझं म्हणतो ते तरी खरे असतील का, नाही का? वंदनीय महाराज म्हणतात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, की अब तो समझले तू ही खास ईश्वर, न तू देह है न मन बुद्धि जड़चर, कहे दास टुकड़िया तेरी तो जहा है, खुद को भुला और खुदा गा रहा है, भले आदमी तू किधर जा रहा है. म्हणजे विचार करून पहा. आता गोष्ट काय आहे की हा जो अनुभव घ्यायचा आहे असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, की न लगे बाहेरी ठाव धुंडावा, आपल्यातच त्याचा शोध घ्यायचा आहे, आपल्याच ठिकाणी त्याचा शोध घ्यायचा आहे. तर या गोष्टीला सगळ्यात मोठी अडचण जर काही असेल तर मला वाटतं 9व्या अध्यायामध्ये गीतेच्या अर्जुनाने विचारलं की देवा, इति गुह्यतमं शास्त्रम तू म्हणतोय की हे मी तुलाच सांगतोय, ज्ञान विज्ञान सहित असं असलेलं ते ज्ञान मी तुला सांगतो आहे, आणि याचे फार अधिकारी नाही आहे. का बरे याचे अधिकारी नाही आहेत बाबा? हे लोकांना हे ज्ञानाची का, हे जाणून घेण्याची का इच्छा त्यांच्या मनात नाही? त्याचं उत्तर भगवंताने दिलं आहे की कामाची वरी भरू, देहावरी आदरू, म्हणून झाला विसरू आत्मबोधा. हा देह मी वाटणे, नाही का, या आपल्या परमार्थ मार्गामध्ये मी ब्रह्म आहो, नाही का? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की अहम ब्रह्म आढ येऊ नेदी भ्रम, मी स्वतः ब्रह्म आहो, मी ब्रह्म आहो, म्हणजे अहम ब्रह्मास्मी असं वृत्तीला जे ज्ञान होते त्याला वृत्ती ज्ञान म्हणतात. तो सुद्धा अहंकार या परमार्थामध्ये चालत नाही. मी ब्रह्म आहे म्हणून, तर मी देह आहे हे म्हणणं तरी कसं चालणार आहे? बदलून. आणि म्हणून सर्वात मोठी अडचण ही असते की आपण या देहालाच विसरतो.
म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा रे, हा देह तुला चालता फिरता वाटत असेल, परंतु तो चालता फिरता जो वाटतो तो आत्म्याच्या अस्तित्वामुळे आहे. तो वास्तविक पाहता हा देह जड आहे, कारण तो पंचमहाभूतांपासून बनलेला आहे आणि हा देह खरा नाही, तो मिथ्या आहे. नाही का? महाराजांनी म्हटलंय ना, हा देह नष्ट वेड्या टाकोनी जाय जीवा, मग सांग काय नेशी आपल्या सवे गड्या. ऐश्वर्य घुसरकर महाराज सुद्धा एका भजनामध्ये म्हणतात की यह काया तो अमर नाही क्षणभंगुर आहे. हा देह खरा नाही, कारण हा देहच सिद्ध होत. एखाद्याला जर विचारलं का रे बाबा तुझं नाव काय आहे, तो म्हणतो नाही का, आता हा सुजल इथे बसलेला आहे, म्हणेल की त्याला जर विचारलं अरे सुजल, तू सुजल कुठे आहे मला सांग बरं, तर तो छातीला हात लागेल, हा सुजल दादा, हा सुजल. पण हे शरीराची एक भाग आहे, छाती आहे, हा सुजल नाही. दुसरी गोष्ट, हा सुजल, हा गाल आहे, हा सुजल नाही. हा सुजल, हा सुजल नाही, हा हात आहे, सुजल कुठे आहे? सुजलची सिद्धीच होत नाही का? आणि दुसरी गोष्ट, एक महत्वाची गोष्ट, या सगळ्या जे आपलं हे शरीर आहे, देह आहे, हा देह म्हणजे मी नाही. आपण असं कधी म्हणत नाही मी शरीर लठ्ठ झाला, माझं शरीर लठ्ठ झालं असं. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की जे माझं असते ते मी नसते आणि जे मी असते ते माझं. मग आता हे शरीर आहे, शरीर देह काय खरा म्हणत असताना शरीराच्या सोबत इंद्रिय नाही का, प्राण, मन, बुद्धी, हे सगळ्याचा विचार करून पहा, हे सगळे माझे आहेत, मी नाही. मला सांगा, जर हा देह खरा असता, सत्य असता, तर या देहाला ज्या वेळेस मरण हा विकार येतो, विनश्यती हा विकार जेव्हा या देहाला येतो, त्यावेळेस हा देह जसाच्या तसाच दिसत असतो, परंतु तो कुठलंही कार्य करू शकत नाही. या अर्थी हा देह आपण या मनुष्य देहात जन्माला येण्याच्या अगोदर हा देह होता का, आणि आपण गेल्यानंतर हा देह आपल्या सोबत आहे का? नाही. म्हणून महाराज म्हणतात हा मध्यंतरीच्या काळामध्ये आहे. आणि महाराज काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज, की एर मध्ये जे प्रतिभासे ते मायावशे, जे मधात असतं, आधी नाही अंती नाही, मधात असतं, ते भासमान असतं, ते दुसरं असतं, त्याचा बाध करायचा. आणि मग आधी देह काय खरा, हा देहच खरा नाही, तर या देहाच्या संबंधाने ज्या काही गोष्टी आपण आपल्या समजत असतो नाही का, धन, दारा, पुत्र, जन, याला आपण माझं समजत असतो. आता देह म्हणजे जर मी नाही, तर देह संबंधी जे काही असेल ते सगळं माझं असू शकतं. धन, दारा, पुत्र, जन वगैरे हे जे काही महत्वाच्या गोष्टी आपण देहाला सोबत पकडत असतो, या माझ्या आहे, या तरी माझ्या म्हणता येईल का? जर देहच माझा नाही, तर देह संबंधी माझं म्हणता येण्याची व्यवस्था नाही. आणि म्हणून आपण विचार करायचा की ज्या देहाच्या माध्यमातून आपण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध वगैरे या पंच विषयांचा भोग घेत असतो, त्याच्यामध्ये रममान होत असतो आणि त्यामध्येच आपल्या आयुष्याची नासाडी करत असतो. कारण महाराज म्हणतात, राष्ट्रसंत, की विषय हे नाडीती देहा आणि आयु ही उका धाडी, प्रभू सुख घे जीवे धरुनी, न भय मग जन्म मरणाचा. या न्यायानं त्या विषयातून वृत्ती काढून महाराज म्हणतात, किती गोड आहे तो प्रभू, पहा विषय बाजूस आहे. विषयातून आपली वृत्ती बाहेर काढण्याकरता हा विषय या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की ज्या देहाच्या माध्यमातून आपण या पंच विषयांचा भोग घेतो आहोत, तो देह तरी खरा आहे का? आणि त्याला एक उपमा दिलेली आहे की जसं चोर भुजगावून असतं शेतामध्ये, चोराकरिता म्हणा किंवा माकडं असतात, हे काही प्राणी जी काही शेतीतल्या पिकाची नासाडी करणारी प्राणी असतात, त्यांच्यापासून त्या आपल्या पिकाचा बचाव व्हावा म्हणून
आपले शेतकरी बांधव शिवण काय करतात की त्या शेतीमध्ये बुजगावणं करतात, काहीतरी बाहुल्यासारखं असं ते करतात, त्याचे हात वगैरे असे वरून एक मडकं त्याला काही नाक कान डोळे वगैरे करतात, शर्ट वगैरे घालून देतात, ते ठेवतात. येणाऱ्याला असं वाटतं की कुणीतरी माणूस उभा आहे, माकडांना प्राण्यांना वाटतं की कुणीतरी माणूस तिथे उभा आहे, म्हणून ते तिथे येत. ते जसं तो बुजगावणं जसं तिथं ठेवलेलं असतं तसा हा एक देह आहे. आणि या देहाला चालवणारा जो आहे, ज्याच्या सत्तेनं जो हा देह चालतोय, तो खरा तू आहेस. तू हा देह नाहीस, देह नव्हे तू साक्षी त्याचा, असं महाराज म्हणतात. आणि म्हणून हा भ्रम आपण बाजूला सारला पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा रे, तू अनादिकाळपासून अविद्येच्या निद्रेमध्ये निद्रिस्त झालेला असल्यामुळे तुला मी पुन्हा 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 जागृत करत आहोस की बाबा, तूची देव ऐसी आहे, तत्व शोधून या पाहे, म्हणे दास तुकडे आई वृत्ती सावरी. महाराजांचं भजन आहे ना, काय भगशी बाहेरी कोटी कोटी दीप तुझ्या जलत येते. आतमध्ये सगळं असल्यामुळे बाहेर त्याला ढुंडत बसू नका. तर तुम्ही फक्त आपल्या ठिकाणी आपण कल्पनेनं जे काही द्वैत निर्माण केलेलं आहे ते द्वैत बाजूनं करण्याचा प्रयत्न करा. ते बाजूनं केलं की तुम्हाला तुमचं स्वस्वरूप जाणून घ्या. म्हणजे एक गोष्ट सांगतो, उदाहरण सांगतो. काय आहे की पाणी आहे आणि त्या पाण्यावर, तलावातल्या पाण्यावर किंवा नदीतल्या पाण्यावर एक शेवाळ आले, तर ते आलेलं शेवाळ बाजूनं करायचं आहे. पाणी जसंच्या तसं तिथं आहेच, फक्त वर शेवाळ आल्यामुळे ते पाणी आपल्याला दिसत नाही आणि त्याचा परिणाम पाणी नाही म्हणून आपण ओरडत असतो. त्याच्यावरचं शेवाळ बाजूनं करून पाहत तुम्हाला पाणी दिसेल. तसं आपल्याच कल्पनेने निर्माण केलेलं हे जे द्वैत आहे, हे जर बाजूनं सारलं तर मग महाराज म्हणतात उरला तो अवघा. आणि तो हरी कसा आहे, तर महाराज म्हणतात सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका. किंवा स्वतःच आपण ब्रह्मस्वरूप असल्यामुळे महाराज म्हणतात अवतो समजले तुही खास ईश्वर, न देह है तू न जड बुद्धी, न मन बुद्धि जड़चर, कहे दास तुकड्या तेरी तो जहा है, खुद को भुला और खुदागा. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपली वाटचाल होणं महत्वाचं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला जागृत करतात की बाबा, तू विनाकारण दुःखी होऊ नको, कारण तू स्वतःच हरी आहेस. फक्त त्यासाठी महाराज म्हणतात रामगीतेमध्ये की ही दृष्टी सर्वांशीच आहे, परी जो विचारे पाहिल त्याशीच आहे. हा अनुभव मार्ग सांगती लवला हे हे सर्वांच्याच ठिकाणी हे चैतन्य विलसत आहे, परंतु अज्ञानामुळे आपल्याला जाणवत नाही. म्हणून महाराज म्हणतात की नाही का, हे हृदय स्वयंभची असे ते आहेच, फक्त त्याकरिता आपण निष्काम कर्म, निष्काम उपासना करून मलविक्षेप दोषाची निवृत्ती करून जे आपल्या ठिकाणी स्वस्वरूपाविषयीचं जे काही अज्ञान आहे ना, ते अज्ञान बाजूला करून ज्ञानदृष्टी प्राप्त करण्याकरिता एका त्या श्री गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून ज्ञानदृष्टी प्राप्त करून घेऊन, जसं महाराजांनी म्हटलंय की नाही, जगद्गुरु आपल्या श्री संत नामदेव महाराजांनी एका वासुदेवाच्या अभंगामध्ये म्हटलंय की, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की माता भक्तीत भेटली परवंट, बाबा अहंकार निशी घनदाट, परंतु गुरुवचनी फुटली पहाट. अहंकाराची, अविद्येची, अज्ञानाची जी एक गाढ निद्रा आहे त्यातून ते जागृत करतात आणि म्हणतात की बाबा, या अज्ञानामुळे तुम्ही राहू नका, तर त्याला बाजूला सारा. अज्ञान जर आपलं बाजूला सारलं तर मग महाराज म्हणतात, नामदेव महाराज, की बाबा अहंकार निशी घनदाट, परंतु गुरुवचनी फुटली पहाट. आणि मग त्याचा परिणाम माता भक्ती भेटली
वरवंट आणि परिणाम तिने मार्ग दाविला चौकटगा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा याप्रमाणे श्री गुरूंना शरण जाऊन या अनुभूतीपर्यंत आपण पोहोचावं की सर्वान माझी मीच संचला, अणु रेणू माझी मीच संचला, सर्वांत व्यापून. महाराजांची ती ओवी आहे की ग्रामगीतेमध्ये की मजविरहित कोणी नुरला, अणु रेणून माझी मीच संचला, ऐसा अनुभव एका झाला पूर्ण योगी. असा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल, मी या सर्वत्र ओतप्रोत सर्वत्र व्याप्त आहो, हा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्याकरिता आपल्या ठिकाणी असलेला जो द्वैत भाव आहे तो निघून गेला पाहिजे. कारण महाराज म्हणतात की मी तू गेल्या विन अनुभव नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजाधिक सकल संतांच्या चरणी आपण प्रार्थना करूया की आपण या साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं त्या अनुभूतीपर्यंत पोहोचावं. त्या अनुभूतीपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आपल्याला मिळावा. त्यासाठी योग्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू उदार अशा श्रीगुरूंचं आपल्याला दर्शन घडावं, त्यांच्याकडून आपल्या महावाक्याचं श्रवण घडावं आणि आपल्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाची निवृत्ती होऊन आपल्याला हा अनुभव घेऊन हा आनंद, जीवनमुक्तीचा आनंद उपभोगता यावा ही प्रार्थना या सर्व संतांच्या चरणी करून हे झालेलं जे प्रवचन आहे त्याच्यामध्ये जर काही दोष असतील तर ते माझे स्वतःचे आहे. आणि जे काही योग्य शास्त्र शुद्ध असेल, शास्त्रीय सिद्धांताला बाधा न येऊ देता ते योग्य काही मी जर बोललो असेल तर ते आमच्या श्री गुरूंचं आहे, या सर्व संतांचं आहे असं समजून गोड करून घ्यावं अशी विनंती करतो. आणि हे प्रवचन पुष्प जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या चरणी समर्पित करतो. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय.